गावापासून बेळगाव शहरातील वडगाव पर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे। बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने उपाध्यक्ष आणि सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांना सादर करण्यात आले। गेल्या सुमारे 10 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगाव पर्यंतच्या रस्त्याची अलीकडे पार दुर्दशा झाली आहे। वाळू विटांची वाहतूक करणारे ट्रक आणि डंपर सारखी अवजड वाहने देखील या रस्त्यावर नेहमी ये-जा करत असतात। त्याचा परिणाम म्हणून हा रस्ता खचून खड्डे पडून पूर्णपणे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी दररोज एखाद दुसरा अपघात घडणे अथवा वाहने नादुरुस्त होणे हे नित्याचंच झालं आहे। आजपर्यंत सदर रस्त्यावर घडलेल्या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू होण्याबरोबरच बऱ्याच जणांना अपंगत्व आलं आहे। याखेरीज सकाळच्या वेळी वडगाव व येळ्ळूर येथील ज्येष्ठ नागरिक सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्याचा वापर करतात, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा पदपथ देखील तयार करण्यात यावा। आमच्या या मागण्याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सदर रस्त्याचे नूतनीकरणाचा आदेश द्यावा अशा आशयाचे तपशील निवेदनात नमूद आहे। सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही सादर करण्यात आली आहे। भागाचे पालकमंत्री त्याचबरोबर कर्नाटक राज्याचे PWD मिनिस्टर सतीश जारकीहोळी साहेब यांची भेट घेऊन येळ्ळूरच्या रस्त्यासंदर्भात आपण त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनाद्वारे आपण त्यांना सांगितलेलं आहे गेले 10 वर्ष झाली या रस्त्या करून मात्र रस्ता आज खूपच खराब झालेला आहे। या रस्त्यावरती खानापूर तालुक्यातले बरेचसे खेड्याच्या गाड्या व्हायकल त्याचबरोबर नंद्याळे असेल, देसूर असेल, राजहंसगड असेल, इतर ह्या आजूबाजूच्या खेड्यातले सर्व या रस्त्याला वाहनं येत असतात। या हेवी वाहनामुळं आपला रस्ता म्हणजे खूपच खराब झालेला आहे आणि हे निवेदन आपण साहेबांना दिलेलं आहे। या निवेदनाद्वारे त्यांना सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला लवकरात लवकर हे आपल्याला रस्ता करून द्यावा। त्या पद्धतीने त्याने पाहणी करून त्या रस्त्याची लवकरात लवकर पूर्तता करतो असं त्याने आपल्याला सांगितलेलं आहे। चेअरमन प्रमोद पाटील आज येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीनं व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांच्या वतीनं आज आम्ही आमच्या भागाचे पालकमंत्री श्रीमान सतीश जारकीहोळी सर व या भागातील PWD मिनिस्टर यांना आम्ही आज येळ्ळूरचा रोड खूपच खराब झालेला आहे, कारण बऱ्याचसे ट्रॉफिक या ठिकाणी या रोडला वाढलेले आहे आणि या रोडची रुंदी व्हायला पाहिजेत, कारण सकाळी शालेय विद्यार्थ्यांना जाताना व सकाळचे वडगाववासी जे आहेत ते वॉकिंगला या रूटवरतीच येतात आणि या सर्वांनाच या रोडाची खूप अडचण झालेली आहे। हा रोड खूप खचलेला आहे आणि या रोडाची जी कामाची पूर्तता आहे याच्या संदर्भात आम्ही आज पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला एक सूचना केलेली आहे की हा रोडाची पाहणी करून आम्ही हा रोड लवकरात लवकर तुम्हाला करून देऊ अशी विनंती केलेली आहे। त्याबद्दल आम्ही साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, SV नांदुरकर, MS घाडी, PL परीड, सोनाली येळ्ळूरकर आदींसह येळ्ळूर ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।